नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पर्यटकांसाठी बंद. अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पूल बंद ठेवण्यात आला. नागपुरात परिचारिकांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. देशभरातील करन्सी नोट प्रेस कामगारांचे 31 जुलैपासून संप. मजदूर संघाची व्यवस्थापनाला संपाची नोटीस. मरोळ येथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी भाषिकांना गुलाब, पुष्प आणि मराठी पुस्तकांचं वाटप. ना हिंदी भाषिकांना मराठी शिकण्यात मदत करण्यात येते. कोल्हापुरात अवैध धंदे सुरू राहिल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचा इशारा. रखडलेले तपास तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना. बुलढाण्यात वसंतराव नाईक महामंडळातर्फे स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना. इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचं जिल्हा व्यवस्थापकांचं आवाहन. नवी मुंबईतील पाणीपुरवठा 18 तास बंद. उद्या 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. परभणी शहरात 40 बुलेट धारकांवर कारवाई. बुलेटचे आवाज करणारे सायलेन्सर जप्त करत दंडात्मक कारवाई. पालघरमध्ये लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीचा इम्पॅक्ट. खोटी कागदपत्र सादर करून वयोवृद्ध महिलेची जागा हडप करणाऱ्या 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पुण्यातील नवीन विमानतळ टर्मिनलला 1 वर्ष पूर्ण. विमानतळावरून 68,830 देशांतर्गत तर 2,136 आंतरराष्ट्रीय फेऱ्या. वर्ध्याच्या तळेगावात होणार 300 खाटांचं रुग्णालय. आर्वीचे आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नाला यश. 155 कोटींच्या रुग्णालयाला प्रशासकीय मंजुरी. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 29 ऑगस्टला आयोजित सकल मराठा मोर्चाची धाराशिवमध्ये मोर्चे बांधणी. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. रक्षक प्रतिष्ठानच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड. संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान. शाळांचे परिसर 1 महिन्यात तंबाखू मुक्त करण्याचे आदेश. अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश. कोयना सहकारी बँकेच्या संचालकपदी आदिराज पाटील उंडाळकर यांची बिनविरोध निवड. उंडाळकर कुटुंबातील 3री पिढी सहकारी संस्थेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 2 वर्षात 84 विद्यार्थ्यांचा मृत्यू. अपघात, सर्पदंश आजार आणि पाण्यात बुडून मृत्यू तर शासनाकडून 1.25 कोटींची मदत जाहीर. पुण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रात उद्या तात्काळ अपॉइंटमेंट मोहीम राबवली जाणार. पासपोर्ट अपॉइंटमेंट लवकर मिळावी यासाठी मोहीम खरं तर हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला 10 पुरस्कार. देशातील स्वच्छ शहरांच्या विशेष सुपर लीग श्रेणीत इंदूरची बाजी. साकोली भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर. कर्मचाऱ्यांकडून वृद्ध शेतकऱ्याची मोठी फसवणूक. आर्थिक व्यवहार करून शेतजमीन मोजणीमध्ये केला घोटाळा तर पीडित वृद्ध शेतकऱ्याचा आरोप. मराठा आरक्षणासंदर्भात नगरमध्ये बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटलांचीही या बैठकीला खरं तर उपस्थिती पाहायला मिळाली. भंडाऱ्यातील मुंडीपार मधील भेल प्रकल्प रखडलेलाच. 16 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पावर शेतकऱ्यांनी सुरू केली शेती. शेतकऱ्यांना नोटीससह 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय. सांगली जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर आंदोलन. 24 तास उलटून देखील आंदोलन सुरूच. पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी मोबदला ठरला. 4 पट रोख रक्कम मिळणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. शेतकऱ्यांच्या संमतीने जमीन दिल्यास पुनर्वसन कायदा लागू करणार.
छत्रपती संभाजीनगरात सिद्धार्थ उद्यान बंदच. उद्यानात महिलांची हत्या झाल्यापासून उद्यान बंद ठेवण्यात आले. पालिकेचा दरमहा 35 लाखांचं नुकसान. हिंगोलीत ब्रह्मवाडी तांदुळवाडी शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी, गैरहजर मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश. यवतमाळच्या मुकुटबन शहरात रस्त्यांची दुरावस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. नागरिकांकडून संताप व्यक्त. सांगलीत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप. संबंधित मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलनाचा तुकाराम बाबा महाराजांचा इशारा. भंडारा पालिकेच्या वतीनं कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये न टाकता खुल्या जागेत टाकला जातोय. कचऱ्यात मृत जनावरांचाही समावेश. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. रत्नागिरीतील पन्हाळेत धरणाच्या सांडव्याच्या दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू. धरणाला गळती लागल्यानं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं जाणार नाही. धरणाला 2020 पासून गळती. सोलापुरात मराठा समाजाकडून आज अक्कलकोट बंदची हाक. प्रवीण गायकवाडांवर झालेल्या शाई फेक निषेधार्थ बंद. मुंबईतील स्वदेशी मार्केट इमारतीच्या पुनर्विकासाला विरोध. पालिकेने स्थलांतर नोटीस देऊनही काम रखडलं. काम रखडल्यामुळे भाडेकरू संतप्त. किल्ले रायगडच्या पायरी मार्ग वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश. पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल तर पायरी मार्ग बंद राहणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज जालना दौऱ्यावर. चाकणकरांच्या उपस्थितीत जालन्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. दिव्यांगांच्या निधीसाठी प्रहारचा उमरखेड नगर परिषदेवर मोर्चा. प्रशासनाकडून दुर्लक्ष तर जिल्हाधिकारी प्रत्यक्ष भेट घेत नाही तोपर्यंत उठणार नाही आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद किल्ल्याकडे जाणाऱ्या पडेगाव ते मीटामीट पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणात 100 वर्षांपासून जुनी असलेली 65 वडाची झाडं तोडली जाणार. यवतमाळमध्ये मारेगावमध्ये वसंत पुरके यांचा तालुका काँग्रेस समितीच्या वतीनं सत्कार सोहळा. या कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्तपदी मंगेश अशोकराव घोणे यांची निवड. यावेळी अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित. धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शासकीय परिचारिकांचं बेमुदत काम बंद आंदोलन. सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्यानं परिचारिकांचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सरकारचं दुर्लक्ष. धुळ्यातील उंभऱ्यात महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार. ग्रामपंचायतवर धडकला महिलांचा मोर्चा. लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन मोठे करू महिलांचा आक्रोश. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मोर्चा. काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते आणि अन्य समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी. रत्नागिरी जिल्ह्यात 5 वर्षात 53 बिबट्यांचा मृत्यू तर 42 बिबट्यांना वाचवण्यात वनविभागाला यश. वाढती जंगल तोडीमुळे तर वन्य प्राणी लोकवस्तीकडे येताना पाहायला मिळतात. नाल्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश. नाल्यात उडी मारल्यानं तरुणाच्या हातापायाला आणि डोक्याला मार लागलाय. 13 पंत प्रोफेशनल फोरम तर्फे भिवंडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य नेत्रचिकित्सा संपन्न. 2200 विद्यार्थ्यांची नेत्रचिकित्सा. एकाच दिवशी 100 ठिकाणी नेत्रचिकित्सा संपन्न झाली. अनाथ मुलांच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शिक्षण आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ. 8 लाखांच्या आत कुटुंबांचं उत्पन्न असलेल्या मुलामुलींना योजनेचा लाभ मिळणार. अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त महारक्तदान शिबिर. परभणीकरांचा शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयातील महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून 4.5 किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश.
वाशिममध्ये आग लागून इलेक्ट्रिक स्कूटी जळून खाक. अचानक स्कूटीला आग लागल्यानं खळबळ. जॉय कंपनीची स्कूटी जळाल्यानं कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी. गोविंद गाभणेंची माहिती. चंद्रपूरमध्ये रानभाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. 18 ते 22 जुलै या कालावधीत शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डनमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन. परभणी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार. उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. नागपूर मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात तर रस्त्यावर पाणी तुंबल्यानं वाहतूक विस्कळीत. दरवर्षी होणारा पावसाचा खंड किंवा अचानक होणारी अतिवृष्टी यामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान. शेतकरी हैराण. केंद्र शासनाने यंदाच्या हंगामात मुगाला प्रति क्विंटल 8,788 रुपयांचा हमीभाव जाहीर. यंदा पावसामुळे मुगाचा पेरा आधीच घटलेला असताना दरात झालेली घसरण असली तरी शेतकऱ्यांसाठी दुहेरी फटका. गोंदियात धान खरेदीचं उद्दिष्ट संपलं. 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित. पुन्हा उद्दिष्ट वाढवावं, शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई. अशा शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केलं जाणार. चंद्रपुरात पिकांना पुराचा फटका. 5,317 हेक्टर क्षेत्रातील धान पिकं वाहून गेली आहेत. गोसेखुर्द धरणाचे 32 दरवाजे उघडल्यानं पूर परिस्थिती. पावसाच्या विश्रांतीमुळे धाराशिवमध्ये पीक धोक्यात. 4.5 लाख हेक्टरवरील सोयाबीनचं पीक धोक्यात आले. वांद्रे पूर्वेत 3 मजली इमारत कोसळली. भारतनगरमधील इमारत कोसळली तर 7 जण जखमी. इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला कोसळलाय. परभणीत कर्जफेडीच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या. कसर गावातील शेतकऱ्यानं राहत्या गळी गळफास लावून संपवलं जीवन. दिंडोरीच्या पांडाणे गावात बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार. बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची वन विभागाकडे मागणी. पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. शिरूरमध्ये पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूरमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्रातून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वाशी सेक्टर 31 मध्ये V5 लिव्हिंग हॉटेलमधील खरं तर दुकानामध्ये चोरीची घटना घडलेली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. परभणीमध्ये लॉजवर आढळला संशयास्पद स्थितीत मृतदेह. 48 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. हत्या की आत्महत्या चर्चांना उधाण. कोल्हापुरात विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक. चंदगड गडहिंग्लज महामार्गावर कारवाई. सुमारे 8,92,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यात महिला परिवहन अधिकाऱ्याकडून नागरिकांना अश्लील शिवीगाळ. या वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल. महिलेविरोधात राज्य परिवहन आयुक्तांकडे तक्रार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.